तर आपण आलेलो आहे नेरपिंगळे येथे महाप्रसाद आहे त्या ठिकाणी. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी युवा स्वाभिमानच्या जिल्हा अध्यक्ष नवलेताई, तर त्यांच्यासोबत आपण बोलूया. काय सांगणार ताई तुम्ही या कार्यक्रमानिमित्त? मी सोनाली नवले, नेरपिंगळाई, माजी उपसभापती मोर्शी पंचायत समिती, तसेच जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी अमरावती. आणि मी सर्वप्रथम नेरपिंगळाईची नागरिक आहे आणि माझ्या गावचं जे ग्रामदैवत आहे ते म्हणजे श्री संत गुलापुरी महाराज. आणि या गुलापुरी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि विशेष सांगायचं झाल्यास आमच्या गावामध्ये जवळपास आज जी पुण्यतिथी साजरी झालेली आहे, हा महाप्रसाद आहे, हा महाराजांच्या 102व्या पुण्यतिथीचा आहे. आणि जी आम्ही शताब्दी साजरी केलेली होती, त्या शताब्दीमध्ये आमच्या गावातील सर्व ज्या मुली होत्या, आमच्या ज्या गावातून मुली गेलेल्या होत्या, त्यांनासुद्धा इथे बोलवलेलं होतं आणि त्यांना साडी चोळीचा अहेरसुद्धा दिलेला होता. आणि 7 दिवसही येथे गावजेवण असतं. आणि विशेषतः हे गावजेवण जे असतं ना, तर हे गावजेवण प्रत्येकाच्या वर्गणीतून असतं. ते आपल्या मंदिराच्या संस्थांमार्फत नसतं, तर गावातील जे भाविक भक्त असतात स्वइच्छेनं स्वयंस्फूर्तीनं त्या जेवणाचा खर्च देत असतात. आणि संपूर्ण गाव तिथे समाधानी जेवणाच्या माध्यमातून एक समाधान त्यांना प्राप्त होते. आणि 7ही दिवसाचे कार्यक्रम होतात तिथे. आणि एक यावेळेनं जे महाराज आलेले होते ते कोडसकर महाराज म्हणून नांदुऱ्याचे होते. ते इथे बुलढाणा जिल्ह्यातनं इथे आलेले होते आणि त्यांचंच भागवत 7 दिवसाचं झालेलं होतं. आणि हा जो सप्ताह असतो, या सप्त्यामध्ये हिरिरीनं संपूर्ण गाव जे असतं स्वतः येथे येतं आणि स्वतः सेवा देतं. कारण आपण कितीही खर्च लावला तरी अशी सेवा कोणी देऊ शकत नाही किंवा एवढं करू शकत नाही, परंतु इथे प्रत्येकजण स्वतः सेवेमध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आणि पुरणपोळीचं जेवण 1 लाख लोकांचं पुरणपोळीचं जेवण आज येथे आहे. आणि हा आपल्या महाप्रसादाचा म्हणजेच आपल्या काल्याचा जो आहे हा शेवटचा दिवस आहे. आणि या महाप्रसादाला पंचक्रोशीतील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील तसेच मोर्शी तालुक्यातील असो किंवा तिवसा तालुक्यातील असो, हे संपूर्ण मंडळी आपल्या नेरपिंगळाईमध्ये येथे दाखल होतं. आणि या कार्यक्रमाला आपले जे नेते असतात ते कोणतेही पक्षाचे असो, त्या नेत्यांच्या भेटीसुद्धा येथे दिल्या जातात. आणि प्रत्येकजण स्वतः माझा कार्यक्रम आहे असं म्हणून येथे हा कार्यक्रम साजरे करतात. इथे प्रत्येकजण प्रत्येकाच्या मनामध्ये सेवाभाव असतो आणि न सांगता इथे सगळे सेवाभावी म्हणून कामं करतात. आणि पुरणपोळीचा हा महाप्रसाद सलग 1 लाख लोकांचा असतो. आणि दरवर्षी शताब्दीपासून हे 3रं वर्ष आहे. आणि पुढे पण असंच कार्य आम्ही करत राहू सगळ्यांच्या माध्यमातून. आणि हा कार्यक्रम असाच पुढे पार पाडत राहू. धन्यवाद ताई. तुम्ही काय? मी माहेरवाशिनी आहे, नागपूरहून आलेली आहे. आणि मी शताब्दीला पण आली होती कार्यक्रमाला. गुलाबपुरी महाराजांचा इतका मोठा सोहळा बघून मला खूप आनंद होतो. आम्ही सगळ्या माहेरवाशिनी आलेलो आहे कार्यक्रमाला. खूप सुंदर कार्यक्रम होतो. सोनाली वहिनी आमच्या मस्त मॅनेजमेंट करतात. निलिमा इथले अध्यक्ष गुलाबपुरी महाराजांचे. आम्हाला खूप चांगलं वाटते इथे. इतका हा जो कार्यक्रम आहे ना, हे गजानन महाराज शेगावला जसं होतं तशाप्रमाणे इथे पण राबवण्यात येतो. नागपूर. नरेश भाऊ आंबेकर. हा जो गुलाबपुरी महाराजचा आहे 102वा पुण्यतिथी उत्सव आहे. हा सर्व धर्म समभाव सर्व लोक मिळून एकजुटीने साजरा करतात आणि सर्व सहकार्य करतात. आणि सर्व धर्म समभावाचे लोक या संस्थांना वर्गणी देतात आणि प्रेमपूर्वक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. धन्यवाद. महिला की बुका आता पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. तर इकडे महिला मंडळी येत आहे आणि पूर्ण उभे आहे. इकडे यायला पण जागा नाही आहे. खूप गुलाबपुरी महाराज आमच्या नेरपिंगळाईचं हे दैवत आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादाने ह्या गावाची उन्नती, प्रगती आणि भरभराट होत आहे. जसं शेगावला महाप्रसादाचा कार्यक्रम असतो वर्षभर, तसंच आमच्या नेरपिंगळाईमध्ये सगळे मंडळ, मंदिराचे विश्वस्त हा प्रसंग कसा चांगला होईल यासाठी सतत रात्रंदिवस राबतात. आपण आलेलो आहे, महाप्रसाद आहे या ठिकाणी. तर तुम्ही पाहू शकता खूप असा सुंदर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. हे इथे पुरुष मंडळी आहे व बॅक साईडला महिला आहे. चला आपण पाहूया. नमस्कार. झालं का जेवण? चाललं. नमस्कार.
तर आता तुम्ही पाहू शकता इकडे महिलांचं भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि गर्दी पहा किती आहे तर. नमस्कार अप्पाजी. काय सांगणार तुम्ही महाराज? ह्या महाराजचं महत्त्व फार आहे आणि निर्भिंगाईमध्ये खूप लोक मानतात त्यांना. बस तेवढी त्यांची मेहरबानी आहे निर्भिंगाई करतात. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार काकाजी? मी या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून पावती फाडण्याची सेवा देत असतो. मी राहणार मोर्शीचा आहे. या गावचा जावई आहे. जावई धन्यवाद. खूप खूप आभार. या वर्षी पुरणपोळीमध्ये मी माझा सहभाग नोंदवलेला आहे, सहभाग दिलेला आहे. तुम्ही काय सांगणार काकाजी कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नये. सेवेबद्दल? महाराजाची कृपया महिला मंडळ पुरातन सेवामध्ये आजूबाजूला कुठे ठेवू नये. जे गावात प्रसिद्धी आहे त्या प्रसिद्धीमुळं हा कार्यक्रम वाढता आहे. आज 102 कार्यक्रम आहे. शताब्दी पूर्ण झाली. 102 कार्यक्रम आहे त्याच्यावर. धन्यवाद. नमस्कार. पाहूया आपण महाप्रसाद आणि यांच्या